नमस्कार. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत BEd अधिष्ठान अभ्यासक्रम आहे. यामध्ये EDU 425 समावेशी शिक्षण या पुस्तकाचे आपण वाचन करणार आहोत. घटक 1 समावेशी शिक्षण संकल्पना व स्वरूप. यातील उपघटक पाहूया. यामध्ये उद्दिष्टे, प्रास्ताविक, विषय विवेचन, यामध्ये समावेशी शिक्षण अर्थ, उद्दिष्टे, वैशिष्ट्ये, समावेशी शिक्षणातील सेवा, समावेशी शिक्षणाचा आराखडा, समावेशी शिक्षणासंदर्भात धोरणे व कायदे, जागतिक स्तरावरील धोरणे व कायदे, भारतातील धोरणे व कायदे, विशेष गरजा असणाऱ्या बालकांसाठी शासकीय योजना, विविध कर्ज योजना, समाज कल्याण विभागाच्या योजना, अपंगांसाठी विविध सोयी सवलती यांचा समावेश केलेला आहे. उद्दिष्टे. हा घटक अभ्यासल्यानंतर आपण समजू शकाल. समावेशित शिक्षणाचा अर्थ स्पष्ट करू शकाल. समावेशित शिक्षणाची वैशिष्ट्ये स्पष्ट करू शकाल. समावेशी शिक्षणाची उद्दिष्टे सांगू शकाल. समावेशी शिक्षणासंदर्भात धोरणे सांगू शकाल. विशेष गरजा असलेल्या बालकांना त्यामुळे होणारे फायदे सांगू शकाल. पाठातील प्रास्ताविक. आधुनिक काळात शिक्षण व्यवस्थेतील आमूलाग्र बदल होत आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये प्राथमिक शिक्षणामध्ये नवनवीन विचार प्रवाह येत आहेत. भारत सरकारने बालकांच्या शिक्षणासाठी 2009 मध्ये शिक्षण हक्क कायदा केला. वय वर्ष 14 पर्यंत शिक्षण घेण्याचा अधिकार बालकाला मिळाला. प्राथमिक शिक्षणाचे कलम भारतीय राज्यघटनेमध्ये मार्गदर्शक तत्वाच्या समाविष्ट होते. शिक्षण हक्क कायद्यानुसार कलम 45 मूलभूत अधिकारात समाविष्ट करण्यात आले. यामुळे प्रत्येक बालकाला प्राथमिक शिक्षण घेण्याचा हक्क प्राप्त झाला. प्रत्येक बालकाला प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून देण्याची राज्याची जबाबदारी आहे. प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी या कायद्यामुळे अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. सर्वसाधारण बालकांबरोबर विशेष गरजा असणाऱ्या बालकांनाही शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला आहे. यासाठी समावेशी शिक्षणाची योजना राबविण्यात येत आहे. प्रस्तुत प्रकरणात समावेशी शिक्षणाची संकल्पना, तत्त्वे, गरज, शासकीय कायदे व धोरणे यांचे विश्लेषण केले आहे. याबरोबरच विशेष शिक्षण, एकात्मिक शिक्षण व शिक्षण यांमधील परस्पर संबंध स्पष्ट केलेला आहे. घटक 1 पाहूया. समावेशी शिक्षण अर्थ. व्यक्तीच्या विकासाचे शिक्षण हे महत्त्वपूर्ण साधन आहे. भारतामध्ये प्राथमिक शिक्षण सार्वत्रिकरणाचे उद्दिष्ट पूर्ततेसाठी सर्व शिक्षा अभियान हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. आणि या अंतर्गत समाविष्ट विविध योजनांपैकी एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे अपंगांसाठी समावेशी शिक्षण होय. सामान्य बालकांबरोबरच अपंग म्हणजेच दिव्यांग, यामध्ये अंध, कर्णबधिर, अध्ययनक्षम मुलांना शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. समावेशी शिक्षण म्हणजे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सर्वांना सहभागी करून घेणे. विशेष गरजा असणाऱ्या बालकांच्या सर्वसामान्य शिक्षणाचा शिक्षण अविभाज्य घटक मानला गेला आहे. यातील व्याख्या पाहूया. संपूर्ण शिक्षण व्यवस्थेद्वारे विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजांनुसार सर्वसामान्य शिक्षण योजनेत सहभागी करून घेणे म्हणजे समावेशी शिक्षण होय. समावेशी शिक्षण म्हणजे विशेष गरजा असणाऱ्या मुलांचा सर्वसामान्य शिक्षण योजनेत सहभाग होय. समावेशी शिक्षण म्हणजे समाजातील सर्व मुलांच्या शिक्षणासाठी शाळेची रचना व आवश्यक सोयींची उपलब्धता असणे होय. वरील व्याख्यावरून असे म्हणता येईल की समावेशी शिक्षण म्हणजे सर्व प्रकारच्या बालकांचा स्वीकार करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व्यवस्था करणे व बालकांच्या शिक्षणाची जबाबदारी निश्चित करणे होय. यामध्ये समावेशी शिक्षणाची उद्दिष्टे आपण समजून घेऊया. समावेशी शिक्षणाची उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहेत. समावेशी शिक्षणाचा अर्थ समजून घेणे, समावेशी शिक्षणामधील शाळेचे स्वरूप समजून घेणे, विशेष गरजा असणारी बालके ही संकल्पना स्पष्ट करणे, दुर्बल, असमर्थ, अपंग म्हणजे इम्पेअरमेंट, डिसेबल, हँडिकॅप यातील फरक समजून घेणे, समावेशित शिक्षणाचे महत्त्व समजून घेणे, समावेशी शिक्षणाची कार्यवाही समजून घेणे, समावेशी शिक्षणाची शासनाची भूमिका व कार्य समजून घेणे.
वरील उद्दिष्टांच्या परिपूर्ततेसाठी समावेशी योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. समावेशी शिक्षणाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत. सामान्य शाळेत सर्व मुलांना प्रवेश दिला जातो. सर्व मुलांचा गरजांचा विचार करून अध्यापन केले जाते. अभ्यासपूरक कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला जातो. बालकांच्या आवश्यकतेनुसार वर्ग रचनेत बदल केला जातो. विशेष गरजा असणाऱ्या बालकांसाठी आवश्यक सर्व सुविधा शाळेमध्ये उपलब्ध असतात. उदाहरणार्थ भिंग, श्रवण यंत्रे इत्यादी. बालकांच्या वैयक्तिक गरजांनुसार मार्गदर्शन केले जाते. प्रत्येक बालकाला त्याच्या क्षमतेनुसार अध्ययनाची संधी दिली जाते. बालकांची भूमिका मित्रत्वाची व सहकार्याची असते. गरजू मुले शिक्षणापासून वंचित राहत नाहीत. सामान्य मुले व विशेष गरजा असणारी मुले यांच्यामध्ये मित्रत्वाचे संबंध निर्माण होण्यासाठी शिक्षक प्रयत्नशील राहतात. समावेशी शिक्षणातील सेवा. समावेशी शिक्षणात सामान्य बालकांबरोबर विशेष गरजा असणारी बालके शिक्षण घेत असतात किंवा शिकत असतात. यामुळे या प्रकारच्या शाळेत काही विशेष सेवांची आवश्यकता असते. समावेशी शिक्षणात विशेष गरजा असणाऱ्या अपंग मुलांना 3 प्रकारच्या सेवा पुरविल्या जातात. यामध्ये समावेशी शिक्षणातील ज्या सेवा आहेत त्या म्हणजे एक तर अत्यावश्यक सेवा, दुसरी सहाय्यक सेवा आणि तिसरी अंशतः सेवा. अत्यावश्यक सेवेमध्ये शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या अध्ययन सुलभतेसाठी काही आवश्यक सेवा सुविधा पुरवल्या जातात. मानवी स्रोतांमध्ये वर्ग शिक्षक, पालक, सहाध्यायी यांचा समावेश होतो. हे लोक प्रत्यक्ष बालकांच्या अध्ययनास मदत करतात. शिक्षक व पालक यांना विशेष बालकांच्या अध्ययनासंदर्भात प्रशिक्षण दिले जाते. अपंग मुलांना सामान्य सहाध्यायी बरोबर आंतरक्रिया करण्यासाठी प्रेरित केले जाते. विशेष बालकांचे शिक्षण हे शिक्षक, पालक, वर्ग, सहकारी यांचे सामूहिक कार्य असून त्यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता असते. दुसरा आहे सहाय्यक सेवा. यामध्ये समावेशित शाळेतील विशेष गरजा असणाऱ्या बालकांना काही विशेष मानवी व भौतिक सेवा पुरविल्या जातात. मानवी सेवेमध्ये विशेष शिक्षकास समावेश होतो. विशेष बालकाच्या गरजेनुसार हे विशेष प्रशिक्षक शिक्षक शाळेमध्ये नेऊन अध्यापन करतात. त्यांना मोबाईल शिक्षक असे म्हणतात. या शिक्षकांनी विशेष बालकांच्या अध्यापनासाठी आवश्यक प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केलेला असतो. याचबरोबर बालकांच्या अक्षमतेनुसार काही साधने पुरवली जातात. म्हणजे श्रवण दोष असल्यास मुलांना श्रवण यंत्रे, दृष्टीदोष असणाऱ्यास चष्मे, ब्रेल लिपी, ब्रेल पट्ट्या, अस्थिव्यंग व मुलांसाठी कृत्रिम अवयव, चाकांच्या खुर्च्या इत्यादी साधनांचा पुरवठा केला जातो. आणि तिसरा आहे अंशतः सेवा. समावेशी शिक्षणात पुरविल्या जाणाऱ्या अंशतः सेवा या तात्कालिक स्वरूपाच्या असतात. या सेवांसाठी जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, स्वयंसेवी संस्था कार्यरत असतात. त्यांच्या मार्फत बालकांच्या अपंगत्वाचे निदान करणे, अपंगत्वाचे प्रमाण निश्चित करणे, बालकांच्या आवश्यकतेनुसार साहित्याचा पुरवठा करणे, उदाहरणार्थ चाकाची खुर्ची, टेप रेकॉर्डर, प्रोजेक्टर, कृत्रिम अवयव इत्यादी कार्य केले जाते. या ठिकाणी समावेशी शिक्षणाचा आराखडा दिलेला आहे. तो आधी आपण समजून घेऊया. समावेशी शिक्षणाची कार्यपद्धती समजण्यासाठी समावेशी शिक्षणाचा आराखडा उपयुक्त असतो. या ठिकाणी अपंग मुलांचा शोध, शिक्षकांकडून सर्वेक्षण आणि अंगणवाडी, बालवाडी शिक्षण यामध्ये तपासणी, निदान, साधन वाटप, प्रमाणपत्र वाटप याचा असतो. प्राथमिक शिक्षणामध्ये 2 गट पडतात. शिक्षण घेऊ शकणारे, शिक्षण न घेऊ शकणारे. शिक्षण घेऊ शकणाऱ्यांमध्ये अत्यावश्यक सेवा पुरवल्या जातात, सहाय्यक सेवा पुरवल्या जातात. पण शिक्षण घेऊ न शकणारे यामध्ये व्यवसाय शिक्षण आणि अंशतः सेवा यांची सेवा पुरवली जाते. त्याचबरोबर माध्यमिक शिक्षणामध्ये शिक्षण घेऊ शकणारे आणि शिक्षण न घेऊ शकणारे असे असतात. यामध्ये सुद्धा अत्यावश्यक सेवा, सहाय्यक सेवा या शिक्षण घेऊ शकणाऱ्यांमध्ये येतात आणि शिक्षण न घेऊ शकणाऱ्यांमध्ये व्यावसायिक शिक्षण आणि अंशतः सेवा यांचा समावेश असतो. हा आराखडा लक्षात घेणं गरजेचं आहे. लोकप्रतिनिधी प्रशिक्षण मार्गदर्शिका महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यातून हा आराखडा घेतलेला आहे. समावेशी शिक्षण व्यवस्था विशेष बालकांसाठी अत्यंत
उपयुक्त आहे. यासाठी शिक्षक, पालक, शासन, स्वयंसेवी संस्था यांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज असते. या बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालकांनी व शिक्षकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आवश्यक असते. या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून ही बालके सन्मानाने समाजात आपले जीवन व्यतीत करू शकतात. पुढचा घटक पाहूया. समावेशी शिक्षणासंदर्भातील धोरणे व कायदे. अपंगांच्या शिक्षणासंदर्भात बाबत पूर्वी समाजाचा दृष्टिकोन हा नकारात्मक होता. अपंगांनाही सर्वसामान्य लोकांबरोबर राहण्याचा व सन्मानपूर्वक आयुष्य व्यतीत करण्याचा अधिकार आहे. या बाबतीत जागतिक स्तरावर अनेक धोरणे करण्यात आली. त्या अनुषंगाने भारत सरकारने स्थापन केलेल्या समित्यांनाही या बाबतीत उपयुक्त मते मांडलेली आहेत. समावेशी शिक्षणातील धोरणे व कायदे समजून घेऊया. यामध्ये जागतिक स्तर आणि राष्ट्रीय स्तर येतात. जागतिक स्तरावर मानवी हक्क जाहीरनामा 1948 आणि साल मनका निवेदन 1994 आणि राष्ट्रीय स्तरावर भारतीय शिक्षण आयोग 1964 ते 66, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986, राष्ट्रीय अभ्यासक्रम रूपरेषा 2000, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 आणि शिक्षण हक्क अधिनियम 2009 यांचा समावेश केलेला आहे. जागतिक स्तरावरील धोरणे व कायदे. यामध्ये मानवी हक्काचा जाहीरनामा यामध्ये 1948 मध्ये हा जाहीर झाला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने मानवी हक्काचा जाहीरनामा 10 डिसेंबर 1948 रोजी संमत केला. या कायद्याने मानवाच्या मूलभूत हक्क अधोरेखित केले. यामधील प्रमुख तरतुदी पुढीलप्रमाणे आहेत. सर्व मानव जन्मतः स्वतंत्र असून ते सर्व समान आहेत. जन्म, सत्ता, संपत्ती, राजकीय दबाव, धर्म, भाषा, लिंग, वर्ण, वंश यांच्या आधारे कोणताही भेदभाव करता येणार नाही. प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा, स्वातंत्र्याचा व संरक्षणाचा अधिकार आहे. सर्व लोक कायद्यासमोर समान असतील. सर्व लोकांना मानवी हक्काचे उल्लंघन झाल्यास न्याय मागण्याचा अधिकार आहे. कोणत्याही व्यक्तीला दुसऱ्याच्या वैयक्तिक मालमत्ता, कुटुंब, घर इत्यादींमध्ये हस्तक्षेप करता येणार नाही. असा हस्तक्षेप अथवा हल्ल्याविरुद्ध दाद मागण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला आहे. बालपण हा विशेष काळजीचा कालखंड असतो. बालकांना सामाजिक संरक्षण मिळण्याचा अधिकार आहे. सालमनका निवेदन 1994 यामध्ये युनेस्कोने स्पेनमधील सालमनका येथे एका जागतिक परिषदेचे आयोजन केले. या परिषदेत 92 देशांचे प्रतिनिधी, 25 आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था असून 300हून अधिक लोक सहभागी झाले होते. ही परिषद 7 जून ते 10 जून 1994 या कालावधीत पार पडली. या परिषदेचा हेतू विशेष बालकांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी समावेशी शिक्षणाचा पुरस्कार करणे व शिक्षणाची सार्वत्रिकरणाची साठी प्रयत्न करणे हा होता. ही परिषद सालमनका येथे असल्याने या परिषदेच्या निवेदनाला सालमनका निवेदन असे म्हणतात. सालमनका निवेदनाच्या महत्त्वाच्या तरतुदी. प्रत्येक बालकाला शिक्षणाचा मूलभूत हक्क आहे. प्रत्येक बालकामध्ये व्यक्ती भिन्नता आहे. शिक्षण व्यवस्थेने बालकाच्या वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यांचा विचार केला आहे. विशेष बालकांना सामान्य शाळेत प्रवेश दिला गेला पाहिजे. समावेशित शाळा प्रणाली ही प्रभावी असून त्यांचे सर्वांगीण स्वागत करावे. शासन संस्थांनी शैक्षणिक व्यवस्था समावेशित करण्यावर भर द्यावा. कायदे व धोरणामध्ये समावेशी शिक्षणाच्या तत्वांचा स्वीकार करावा. विशेष बालकांचे पालक व स्वयंसेवी संस्थांचा शालेय व्यवहारात सहभाग वाढवावा. बालकांची ओळख व समस्यांचा शोध लहानपणीच घेण्याची व्यवस्था करावी. विशेष बालकांच्या अध्यापनासाठी आवश्यक विशेष शिक्षक प्रशिक्षणाची व्यवस्था करावी. समावेशी शिक्षणात व्यावसायिक शिक्षणाचा समावेश करावा. यामध्ये भारतातील धोरणे व कायदे सुद्धा आपण समजून घेऊया. भारतीय शिक्षण आयोग यांनी 1964 ते 66 मध्ये डॉ. डी.एस. कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या आयोगाने अपंग शिक्षणासंदर्भात पुढील शिफारसी सुचवल्या आहेत. त्यामध्ये विकलांग विद्यार्थ्यांना सामान्य शाळेत दाखल करून घ्यावे. तीव्र अपंगत्वाच्या विद्यार्थ्यांसाठी
जिल्हा स्तरावर विशेष शाळा उपलब्ध करून देण्यात याव्यात. सर्वसामान्य शिक्षकांना अपंगत्वाबाबतच्या प्रशिक्षणाची सुविधा असावी. स्वयंसेवी संस्थांना अपंग शिक्षणात योगदान देण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. अपंगांच्या पुनर्वसनासाठी योग्य योजना तयार करावी. त्याचबरोबर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 मध्ये 1986च्या धोरणानुसार अपंगांसाठी एकात्म शिक्षण सुरू करण्यात आले. एकात्म शिक्षण योजनेत अपंग बालकांचे विविध प्रकार होते. या सर्व बालकांना एकात्म शिक्षण योजनेत सामावून घेणे अडचणीचे ठरू लागले. याशिवाय अपंगत्वाच्या प्रकारानुसार बालकांची संख्या कमी जास्त होते. त्यामुळे सर्व बालकांना यामध्ये सामावून घेणे शक्य झाले नाही. 1992 मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे पुनरावलोकन करण्यात आले. त्यामध्ये पुढील बाबी मांडण्यात आल्या. प्रशासकीय व्यक्ती व शिक्षकांसाठी मार्गदर्शक कार्यक्रम तयार करणे. सौम्य मानसिक विकलांग व इतर प्रकारच्या सौम्य अपंगत्व असणाऱ्या बालकांना सामान्य शाळेत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. त्याचबरोबर राष्ट्रीय अभ्यासक्रम रूपरेषा 2000 समजून घेऊया. सन 2000 साली राष्ट्रीय शालेय अभ्यासक्रम रूपरेषा तयार झाली. या रूपरेषेमध्ये विशेष गरजा असणाऱ्या बालकांसंदर्भात पुढील बाबी मांडण्यात आल्या. 1. सेवांतर्गत प्रशिक्षणामधून शिक्षकांमध्ये अपंग मुलांच्या गरजांविषयी संवेदना निर्माण करणे. 2. विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी पूरक अध्ययन सामग्री विकसित करणे. 3. शिक्षकांमध्ये आवश्यक कौशल्ये व क्षमता विकसित करणे. 4. विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी प्राप्त माहितीच्या आधारे मूल्यमापनाची तंत्रे व पद्धती विकसित करणे. 5. विशेष गरजा असणाऱ्या मुलांना मदत करण्यासाठी सामाजिक संसाधनांचा वापर करणे व संसाधन केंद्र स्थापन करणे. या अनुषंगाने राज्य पातळीवरील अपंग शिक्षणासंदर्भात प्रयत्न झाले. सर्व शिक्षा अभियानांतर्गत अपंग समावेशी शिक्षण ही योजना राबविण्यात आली. महाराष्ट्र राज्याने 2001 साली महाराष्ट्र राज्य अपंग कल्याण कृती आराखडा तयार केला. यामुळे शासनाच्या विविध विभागांमध्ये समन्वय निर्माण झाला. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 राष्ट्रीय अभ्यासक्रम संशोधन व प्रशिक्षण परिषद NCERT कार्यकारी समितीने दिनांक 14 व 19 जुलै 2004 ला झालेल्या बैठकांमध्ये राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला. या पुनर्रचनेसाठी प्राध्यापक यशपाल यांच्या नेतृत्वाखाली एक राष्ट्रीय सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली. या समितीने राष्ट्रीय अभ्यासक्रमाचा मसुदा तयार केला. या आराखड्यामध्ये विविध गरजा असणाऱ्या बालकांचा शिक्षणासंदर्भात उहापोह करण्यात आला आहे. त्याचा सारांश पुढील प्रमाणे. ज्ञानेंद्रियातील अपंगत्व, मतिमंदत्व आणि सभोवतालचे अस्थिर वातावरण यामुळे बालकाला शिकण्यात असमर्थता निर्माण होते. याशिवाय अपुऱ्या अथवा अयोग्य अध्यापनाचा परिणामही या बालकांच्या अध्ययनावर होतो. बालकांच्या अध्ययन अडचणींचे निदान व उपचार याबाबत पुरेसे संशोधन झालेले नाही. शिकण्यात असमर्थता आहे तेथे शिक्षकांद्वारे नेहमीच्या पद्धतीने अध्यापन व मूल्यमापन प्रक्रिया राबवण्यात काहीच साध्य होणार नाही. त्यासाठी संशोधन, विशेष निदानासाठीच्या चाचण्या आणि व्यक्तिनिहाय लागू केलेल्या उपाययोजना अशा कार्यक्रमांची आवश्यकता आहे. यामध्ये अपंग विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजांकडे पूर्ण दुर्लक्ष करण्याच्या संवेदना ही वातावरणाचा सामना करावा लागतो. वर्गामध्ये भेदभाव न करता समानतेचे वातावरण निर्माण करण्याची महत्त्व शाळांनी लक्षात घ्यायला हवे. समावेशित हे नैतिक तत्त्व आहे, केवळ एक कार्यक्रम नाही. अपंगत्व ही एक सामाजिक जबाबदारी आहे, तिचा स्वीकार करावा. प्रवेश देताना विशेष शैक्षणिक गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना अजिबात नाकारू नये. विशेष शैक्षणिक गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यासाठी कोणतीही निवड प्रक्रिया वापरू नये. समावेशित म्हणजे फक्त शारीरिकदृष्ट्या अक्षम असणाऱ्यांचाच समावेश नसून कोणालाही बाहेर न ठेवणे म्हणजे समावेशितता होय.
अपंगत्व ही समाजरचित संकल्पना आहे. ही संकल्पना मोडून काढणे महत्त्वाचे आहे. विशेष गरजा असलेल्या मुलांचा शालेय कार्यक्रमांच्या नियोजनात सहभाग घ्यावा. 5वा घटक शिक्षण हक्क कायदा 2009. भारत सरकारने 26 ऑगस्ट 2009 रोजी बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 हा कायदा केला आहे. या कायद्यानुसार वय वर्षे 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत शिक्षण घेण्याचा हक्क प्राप्त झाला आहे. या कायद्यामधील सामान्य बालकांसाठीच्या तरतुदी विशेष गरजा असणाऱ्या बालकांसाठी लागू आहेत. याशिवाय काही विशेष तरतुदी पुढीलप्रमाणे आहेत. भाग 3 कलम 4. राज्य शासन किंवा स्थानिक प्राधिकरणाने विकलांग बालकांना शाळेत जाता यावे व प्राथमिक शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी सुरक्षित परिवहन व्यवस्था करणे. भाग 3 व कलम 9. विकलांग बालकाला शाळेमध्ये शिक्षण घेणे शक्य नसल्यास अशा बालकांना निवासाच्या ठिकाणी विशेष सुविधांची उपलब्धता करून देणे. भाग 5 कलम 21. विकलांग बालके ओळखून त्यांची नावनोंदणी करावी. त्या विकलांग बालकांच्या अध्ययनात मदत म्हणून अध्ययन साहित्य व इतर सुविधा यांची उपलब्धता करावी. तसेच प्राथमिक शिक्षणातील त्यांच्या सहभागाची व प्राथमिक शिक्षण पूर्ण करीत असल्याबाबत खातरजमा करणे. भाग 8 कलम 34. राज्य सल्लागार परिषदेवर सदस्य म्हणून विशेष गरजा असलेल्या मुलांच्या शिक्षणाचे विशेषीकृत ज्ञान व प्रत्यक्ष अनुभव केलेल्या व्यक्तींची नेमणूक करणे. यामध्ये विशेष गरजा असणाऱ्या बालकांसाठी काही शासकीय योजना आहेत त्या समजून घेऊया. विशेष गरजा असणाऱ्या व्यक्तींसाठी केंद्र व राज्य शासनाने विविध प्रकारच्या योजना राबविते. या योजनेमध्ये या व्यक्तींना आत्मनिर्भर होण्यास मदत होते. या योजनांविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया. विविध कर्ज योजना. यामध्ये पहिली आहे राष्ट्रीय विकलांग वित्त एवं विकास निगम योजना. या योजनेअंतर्गत छोटा उद्योग, व्यापार, खरेदी विक्री व्यवसाय यासाठी 3 लाखापर्यंत कर्ज मिळू शकते. या कारणासाठी कर्ज घेतले आहे त्याच उद्देशासाठी त्याचा विनियोग करणे आवश्यक आहे. हा व्यवसाय अपंग व्यक्तीने चालविणे बंधनकारक आहे. या व्यवसायामध्ये नोकर ठेवल्यास 15% नोकर हे अपंग असायला हवे. कृषी अध्यापकासाठी कर्ज. या योजनेअंतर्गत 5 लाखापर्यंत कर्ज मिळू शकते. शेती उत्पादन, सिंचन योजना, फळबाग, रेशीम उत्पादन, शेतीसाठी अवजारे, विहीर खोदणे, बी बियाणे दुकान, शेतीमालासाठी बाजारपेठ या कारणासाठी कर्ज मिळू शकते. तिसरा आहे वाहन खरेदी कर्ज. या योजनेअंतर्गत 5 लाखापर्यंत कर्ज मिळू शकते. ऑटो रिक्षा व इतर वाहने या योजनेअंतर्गत खरेदी करता येऊ शकतात. मनोरुग्ण व आत्मरुग्ण अपंगांसाठी स्वयंरोजगार. या योजनेअंतर्गत 3 लाखापर्यंत कर्ज मिळू शकते. या कर्जासाठी करार मनोरुग्ण व्यक्तींबरोबर करता येत नसल्यामुळे त्यांचे आई-वडील, पालक अथवा सहचर म्हणजे पती अथवा पत्नी यांच्याशी करार केला जातो. लघु उद्योगासाठी कर्ज. या योजनेअंतर्गत 3 लाखापर्यंत कर्ज मिळते. यातून साधन निर्मिती, फॅब्रिकेशन आणि उत्पादन करणे आवश्यक असून अपंग व्यक्ती त्यांचा मालक अथवा मुख्य कार्यकारी अधिकारी असावा. या लघु उद्योगात किमान 15% विकलांग व्यक्तींना रोजगार देणे गरजेचे आहे. मनोरुग्णांच्या लाभासाठी कर्ज योजना. मनोरुग्णांच्या त्याच्या माता-पिता पालकांद्वारे संचलित संस्थांना या योजनेअंतर्गत 5 लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते. मनोरुग्णांच्या उत्पन्न मिळणाऱ्या साधनांसाठी पालक संघटनेला अर्थसहाय्य केले जाते. मात्र उत्पन्न मिळविण्याच्या प्रक्रियेत मनोरुग्ण व्यक्तीचा सहभाग असणे आवश्यक आहे. तसेच मिळणाऱ्या उत्पन्नात त्याचा सहभाग आवश्यक आहे. 7वा मुद्दा आहे वैयक्तिक व थेट कर्ज योजना. अपंग व्यक्तीला कमी भांडवलात छोटासा व्यवसाय करता यावा यासाठी ही योजना कार्यान्वित केलेली आहे. यासाठी योजनेअंतर्गत 2% व्याजदराने 20,000 पर्यंत कर्ज दिले जाते. हे कर्ज व्याजसहित 3 वर्षापर्यंत करायचे असते.
पुढील योजना समजून घेऊया. समाज कल्याण विभागाच्या योजना. यामध्ये शालांतपूर्व अपंग शिष्यवृत्ती योजना. अपंग विद्यार्थिनी स्वावलंबी होण्यासाठी व त्यांना शिक्षण घेता यावे यासाठी सदर शिष्यवृत्ती योजना राबवली जाते. इयत्ता 1ली ते इयत्ता 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे 50 रुपये, 75 रुपये व 100 रुपये शिष्यवृत्ती दरमहा मंजूर केली जाते. दुसरी आहे अपंगांना सल्ला व मार्गदर्शन केंद्र. अपंगांना वैयक्तिक सल्ला व मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात अपंग सल्ला व मार्गदर्शन केंद्र सुरू केलेले आहे. यामार्फत दररोज 20 ते 25 अपंगांना मार्गदर्शन केले जाते. अपंग गुणवत्ता पुरस्कार. या योजनेत विभागीय मंडळात इयत्ता 10वी व 12वीतील अंध, कर्णबधिर, अस्थिव्यंग या प्रवर्गातील प्रत्येकी 3 गुणवत्ताधारकांना रुपये 1000 देण्याची योजना आहे. सदर योजनेअंतर्गत गुणवत्ता विद्यार्थ्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सदर योजना विभागीय पातळीवर राबवली जाते. अपंगांना लघु उद्योगासाठी वस्तुरूपाने मदत. या योजनेअंतर्गत जे अपंग विद्यार्थी मोटार, रिवाइंडिंग, घड्याळे, संगणक इत्यादी प्रशिक्षण पूर्ण करतात त्यांना त्यांच्या कामात सुलभता आणण्यासाठी 1000 रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली आहे. अपंग विद्यार्थ्यांना स्वावलंबी होण्यासाठी आवश्यक असणारी शालांत शिष्यवृत्ती योजना शैक्षणिक व व्यावसायिक तसेच तांत्रिक पात्रता प्राप्त करण्यासाठी सदर शिष्यवृत्ती राज्य शासनाकडून प्रदान केली जाते. इयत्ता 11वी ते पुढील पदवी, पदव्युत्तर, पदविका प्रमाणपत्र, औद्योगिक, व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. लाभार्थींना रुपये 90 किंवा 210 पर्यंत दरमहा शिष्यवृत्ती मंजूर केली जाते. पुढील योजना आहे बीज भांडवल योजना. अपंग व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजना कार्यान्वित केलेली आहे. अपंग व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय, धंदा, उद्योग, शेतीपूरक व्यवसाय उद्योग सुरू करण्यासाठी शासनाकडून रुपये 30,000 पर्यंत मर्यादेच्या स्वरूपात प्रकल्प खर्चाच्या 20% अनुदान बीज भांडवल स्वरूपात देण्यात येते. उर्वरित 80% बँकेकडून कर्ज स्वरूपात उपलब्ध होते. या योजनेअंतर्गत 1.5 लाखापर्यंत कर्ज मिळू शकते. 7वी आहे अपंग ओळखपत्र. अपंगांना ओळखपत्र दिले जाते. हे ओळखपत्र समाज कल्याण अधिकारी व जिल्हा परिषदेमार्फत दिले जाते. त्याचा उपयोग विविध लाभांसाठी होतो. राष्ट्रीय व राज्य पुरस्कार योजना. अपंग व्यक्तींची क्षमता वाढविणे व जास्तीत जास्त अपंग व्यक्तींना नोकरी उपलब्ध होण्यासाठी कारखानदार, पाहुण मालक, अधिकारी यांना प्रोत्साहित करण्यासाठी राज्य पुरस्कार प्रदान करण्यात येतो. पुढील योजना आहे अपंगांसाठीच्या विविध सोयी सवलती. कृत्रिम अवयव साधने व पुरवणे. अपंग व्यक्तींचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने अपंगांसाठी कॅलिपर्स, कृत्रिम अवयव, 3 चाकी सायकल, कर्णबधिरांसाठी श्रवणयंत्र, अंध व्यक्तींना चष्मे, काठ्या, 10वी नंतर शिक्षण घेणाऱ्या अंध व्यक्तींना टेप रेकॉर्डर व 10 कोड्या कॅसेट दिल्या जातात. इतर साधनांसाठी 3,000 रुपयांपर्यंत अर्थसहाय्य दिले जाते. प्रवासी भाड्यात सवलत. पूर्णतः अंध, कमी दृष्टी, कुष्ठरोगमुक्त, कर्णबधिर, मतिमंद, मनोविकृत, अस्थिव्यंग अपंग व्यक्तींना दिलेल्या पत्राच्या आधारे एसटी प्रवास भाड्यात 75% सवलत मिळते, तर त्यांच्यासोबत व्यक्तीस 50% सवलत दिली जाते. यामध्ये पहिला आहे अंध, अस्थिव्यंग, मतिमंद अपंग व्यक्तीस तसेच त्याच्या सोबतच्या व्यक्तीस रेल्वे भाड्यात 75%, तर कर्णबधिरांना स्वतःसाठी 75% सवलत मिळते. 2. अंध तसेच 80% पेक्षा जास्त अंधत्व असलेले अस्थिव्यंग अपंग व्यक्तीस देशांतर्गत विमान प्रवासासाठी एका बाजूच्या प्रवास भाड्यात 50% सवलत दिली जाते. स्वयंसेवी संस्थेमार्फत कृत्रिम अवयव व साधने. ही योजना केंद्र शासन पुरस्कृत आहे. या अंतर्गत अपंग व्यक्तींना कृत्रिम अवयव साधने, कर्णबधिरांना श्रवणयंत्र, अंध व मनोविकलांगांना उपयुक्त साधनांसाठी 6,000 रुपये, तर कर्णबधिर व बहुविकलांग व्यक्तींसाठी 8,000 रुपयांपर्यंत अर्थसहाय्य दिले जाते. तसेच प्रवास खर्च व योजना भत्ताही देण्यात येतो. स्वयंसेवी संस्थांना मदत.
स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या अपंगांच्या विशेष शाळा, कार्यशाळा, सेरेब्रल पाल्सीसाठी कार्य करणाऱ्या संस्थांना केंद्र शासनामार्फत अनुदान दिले जाते. स्वयंसेवी संस्थांना या कार्यासाठी प्रोत्साहन देणे हा या योजनेचा हेतू आहे. अपंग पुनर्वसन केंद्र अपंग व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचे ग्रामपंचायत, गट व जिल्हा स्तरावरील पुनर्वसन केंद्रामार्फत पुनर्वसन केले जाते. ही योजना चंद्रपूर, लातूर, नाशिक जिल्ह्यात राबवली जाते. तर ग्रामीण पुनर्वसन योजनेअंतर्गत औरंगाबाद, लातूर, बुलढाणा, वर्धा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग येथेही केंद्रे स्थापन करण्यात आली आहे. या पुनर्वसन केंद्राद्वारे अपंगांना मोफत अथवा दरात कृत्रिम अवयव व साधने पुरवली जातात. मुंबई येथे केंद्र शासनाच्या वतीने व्यावसायिक पुनर्वसन केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. या केंद्रात अपंगांचे व्यावसायिक मूल्यमापन करून त्यांच्यासाठी अल्प मुदतीचे स्वयंरोजगाराचे अभ्यासक्रम राबविले जातात. मुंबईतील अखिल भारतीय भौतिक चिकित्सक व पुनर्वसन केंद्राद्वारे अस्थिव्यंग अपंगांच्या पुनर्वसन क्षेत्रात प्रशिक्षण, अस्थिव्यंग अपंगांवर सुधारित शस्त्रक्रिया, कृत्रिम अवयव व साधने बसविण्याचे कार्य केले जाते. कर्णबधिरांसाठी वांद्रे येथे अली यावर जंग राष्ट्रीय श्रवण विकलांग संस्था कार्यरत आहे. अपंगांसाठी अभ्यासक्रमातील राखीव जागा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अपंगांसाठी राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहेत. वैद्यकीय शिक्षण, दंत वैद्यकीय शासकीय व अनुदानित आयुर्वेद महाविद्यालयात अपंगांना अनुक्रमे 5, 2 व 5 जागा राखीव असतात. तसेच शिक्षणशास्त्र अध्यापक पदविका व पदवी अभ्यासक्रमात 3% आरक्षण ठेवण्यात आलेले आहे. या शासकीय ITI मध्ये शारीरिकदृष्ट्या अपंगांना 3%, तर व्यवसाय अभ्यासक्रम राबविणाऱ्या शासकीय व अशासकीय तांत्रिक महाविद्यालयात 3% आरक्षण आहे. वसतिगृहात राखीव जागा समाज कल्याण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात 3% जागा अपंगांसाठी राखीव ठेवल्या जातात. समाज कल्याण विभागामार्फत चालविल्या येणाऱ्या अनुदानित मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात प्रवेशासाठी अपंगांना प्राधान्य दिले जाते आणि 5% जागा राखीव ठेवल्या जातात. शालेय शिक्षण विभागाच्या शैक्षणिक संस्थांमधील वसतिगृहात 3%, तर उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या वसतिगृहात मंजूर प्रवेश क्षमतेच्या 3% जागा राखीव ठेवल्या जातात. यामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेसाठी सवलत, दृष्टिहीन, कर्णबधिर, अध्ययनक्षम असलेल्या विद्यार्थ्यांना माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षांसाठी वाचक, लेखनिक 30%, 30 मिनिटे जादा वेळ घराजवळ परीक्षा केंद्र, लेखी परीक्षेत आलेख, नकाशे, आकृती काढण्यात शिथिलता, गणितशास्त्र अभ्यासक्रमाऐवजी हस्तकलेसारखी दुय्यम विषय देण्यात येतात. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी सवलत म्हणून 20 गुण दिले जातात. रोजगार व स्वयंरोजगार शासकीय व शासन अधिपत्याखाली कार्यालयात वर्ग 1 ते 4 च्या सरळ सेवा भरतीसाठी अंध, अल्प 1%, कर्णबधिर 1%, अस्थिव्यंग, मंदमती 1% असे 3% आरक्षण आहे. तसेच वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत शिथिलता करण्यात आलेली आहे. क व ड गटातील पदोन्नतीसाठी 3% आरक्षण आहे. अस्थिव्यंग अपंगांसाठी टंकलेखनातून सूट देण्यात आली आहे. तसेच अपंग व्यक्तींसाठी मुंबई येथे विशेष सेवा योजन कार्यालय सुरू करण्यात आले आहे. जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन कार्यालयात अपंगांचे विशेष रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्यात आले आहे. येथे अपंगांची नाव नोंदणी केली जाते. अपंगांच्या उन्नतीसाठी विशेष सवलती नागरी व ग्रामीण विकास योजनेतील 3% निधी अपंगांसाठी राखीव ठेवला जातो. अंध अपंगांना निवासासाठी तसेच वाणिज्य औद्योगिक प्रयोजनासाठी 20% 2000 चौरस फूट जागा बिनलिलाव प्रचलित बाजारभावाप्रमाणे येणाऱ्या मूल्यांकनानुसार कब्जा हक्काने देण्याची योजना आहे. स्वयंरोजगारासाठी स्वस्त धान्य दुकानात देताना
अपंगांना प्राधान्याने त्यांच्या देण्याच्या सुद्धा सूचना आहे. म्हाडातर्फे घर व गाळे यांच्या वाटपात 2% आरक्षण आहे. शासकीय सेवेत असलेल्या अपंगांना शासकीय निवासस्थान वाटपताना प्राधान्य दिले जाते. अपंग व्यक्तीने अपंगत्वानुसार वाहनात सोयीस्कर बदल केल्यास अशा वाहनांना मोटार करारातून सवलतही दिली जाते. आवश्यक उपकरणे वाहन परदेशातून आयात करताना त्यावरील आयात शुल्क माफ करण्यात येते. मतिमंद पाल्याच्या आईवडिलांना व्यवसाय करातून सूट मिळते. तसेच एक किंवा दोन्ही हातांनी किंवा पायांमध्ये पूर्णत्व अपंगत्व, पूर्णत्व मूकबधीर व कर्णबधीर, अंध अपंगत्व व्यक्तींनाही व्यवसाय करातून सूट देण्यात आलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वाहतूक उपक्रमात एसटी मध्ये अपंगांसाठी राखीव आसने ठेवण्यात आलेली आहेत. या पाठाचा सारांश आपण पाहूया. प्राथमिक स्तरावरील शिक्षण प्रक्रियेत अनेक बदल होत आहेत. सर्व शिक्षा अभियानांतर्गत विविध योजना राबवल्या जाऊ लागल्या आहेत. अपंग समावेशित योजना ही त्यापैकीच एक योजना आहे. समावेशी शिक्षण ही व्यापक संकल्पना आहे. समावेशी शिक्षण म्हणजे समाजातील सर्व घटकांचे शाळेमध्ये समावेशन होय. समावेशित शिक्षणामध्ये सर्व बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये समाविष्ट होणे अपेक्षित आहे. समावेशित शिक्षणामध्ये विशेष गरजा असणाऱ्या बालकांच्या शिक्षणाचा विचार केला जातो. अंध, विकलांग, करणदोष असणारी बालके, अध्ययनक्षम इत्यादी बालकांना सामान्य मुलांबरोबर सामान्य शाळेमध्ये शिक्षण घेण्याची व्यवस्था करणे म्हणजे समावेशी शिक्षण होय. संपूर्ण शिक्षण व्यवस्थेद्वारे विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजांनुसार सर्वसामान्य शिक्षण योजनेत सहभागी करून घेणे म्हणजे समावेशी शिक्षण होय. समावेशी शिक्षणाची उद्दिष्टे. समावेशी शिक्षणाचा अर्थ, स्वरूप स्पष्ट करणे, विशेष गरजा असणारी बालके ओळखणे, समावेशी शिक्षणाची कार्यवाही समजून घेणे, यांचे महत्त्व जाणणे ही या शिक्षणाची उद्दिष्टे आहे. समावेशी शिक्षणामध्ये सामान्य शाळेत सर्व मुलांना प्रवेश दिला जातो. शालेय वातावरणात भेदभाव केला जात नाही. बालकांच्या वैयक्तिक गरजांचा विचार करून शिक्षण प्रक्रियेत स्वरूप बदलले जाते. सामान्य मुले, विशेष बालके यांच्यामध्ये मैत्रीभाव निर्माण होण्यासाठी प्रयत्न केले जातात. समावेशी शिक्षणात पुढील सेवा दिल्या जातात. अत्यावश्यक सेवा, सहाय्य सेवा आणि अंशतः सेवा. विशेष बालकांसाठी शासनामार्फत विविध योजना राबवल्या जातात. त्यामध्ये विविध कर्ज योजना, शासकीय सोयी-सुविधा, शैक्षणिक सवलती व शिष्यवृत्ती यांचा समावेश आहे. अपंगांच्या शिक्षणासंदर्भात जागतिक पातळीवर अनेक प्रयत्न चाललेले दिसून येतात. विशेषतः युनेस्को मार्फत यासाठी विविध परिषदांचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यानुसार युनोने काही धोरणे जाहीर केली आहे. यामध्ये मानवी हक्क अधिनियम 1948, सालमनका निवेदन 1994 यांचा समावेश होतो. भारत सरकारच्या शिक्षणासंदर्भात आयोगांनीही अपंग शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केलेले आहे. यामध्ये कोठारी आयोग 64 ते 66, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1980, राष्ट्रीय अभ्यासक्रम रूपरेषा 2000, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2005, शिक्षण हक्क अधिनियम 2009 यांचा समावेश होतो. समावेशी शिक्षण संकल्पनेचा मागोवा घेताना ऐतिहासिक शिक्षणाची संकल्पना समजणे आवश्यक आहे. एकात्मिक शिक्षणानंतर समावेशी शिक्षण ही संकल्पना वापरात आली. एकात्मिक शिक्षणात विशेष बालकांसाठी शाळेमध्ये वेगळी खोली व विशेष शिक्षक यांची योजना होती. समावेशी शिक्षणात सामान्य बालकांबरोबर विशेष बालकांचे अध्ययन अशी संकल्पना आहे. समावेशी शिक्षण ही एकात्मिक शिक्षणापेक्षा व्यापक व सर्वसमावेशित संकल्पना आहे. धन्यवाद.